चला मित्रांनो, आज आपल्याला फिरायला जरा बाहेर जायचं आहे आणि तसंच आपण माझा मित्र घेतला आहे सोबत. आज जरा एन्जॉय करून यावं म्हणला, कारण आपल्याला भरपूर दिवसांनी. तसंच मग आज आपण जरा एन्जॉय करून यावं म्हणलं, कारण आपल्याला जरा बाहेर जाऊन लई दिवसानं बाहेर गेलोच नव्हतो. जरा टेन्शनमध्ये कसं आहे, आपली जिंदगी पण जगायची सोडूनच दिली ती मी तर. पण आज जरा बाहेर जाऊन जरा फिरून यावं. मग त्याच्यानंतर आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होता. कसं आहे, पेट्रोल टाकल्यानंतर आपल्याला नो टेन्शन आहे, मग कुठे फिरता येतो आहे. तसंच चला म्हणलं आज आपण फुल करून घेऊया. मग त्याच्यानंतर मित्र म्हणला, नाही आत्ता तू बस गाडी चालवायला आणि मी ब्लॉग बनवतो. मग चला, मग आज आपण ब्लॉग कंटिन्यू करायला त्याला दिलं मोबाईल आणि आपण चला निघालो. आता निघालं तर तसंच आपल्याला मग जायचं होतं. 30 किलोमीटर होता माजलगाव तिथून. निघालो तर निघता कसं आहे, आपण आपली जिंदगी जगल्याशिवाय पर्याय नाही. तर त्या मायघालीच्या नादी लागून तर मी माझं सगळं आयुष्यच बरबाद करून ठेवलं होतं. पण नंतर आपल्याला बी की नाही आपण जिंदगीच्या पुढे जगायचंच आहे आणि त्याला पण दाखवून द्यायचं आहे की त्यानं आपल्यासोबत जे केलं आहे हे दुसऱ्यासोबत करू नये. नाही त्याला बघूत आपण नंतर. चला, काय लोकांचं जाणं बी चांगलंच असतो आपल्या जिंदगीतून, पण एक आहे की त्यांना धंदा होता त्याचं, ते धंदा बराबर गेली आपल्यापाशी. त्याला राहायचं होतं, तेवढं दिवस राहून गेले. मग त्याच्यानंतर आपण त्याला कंटिन्यू करूया. आता मी पोचलो आहे माजलगावपाशी पोचलो आहे. आता मरणाची भूक लागत होती. ह्याला म्हणत होतो मी कुठंतरी हॉटेल बघ, आपण जेऊया. पण हे काय ऐकायला तयार नव्हता आमचा. मग तिच्यानंतर काय रस्त्यालाच गोगलन काय विकायचं त्या लोकांचं भारी आहे नगदी पैसा येतो, नगदी सगळा, नो टेन्शन. मग आपल्याला आज संध्याकाळी आपल्याला पुण्याला जायचं होतं, म्हणून म्हणलं की आज थोडंसं